इयत्ता दुसरी, विषय गणित, अध्ययन निष्पत्ती. विद्यार्थी उसण्याची वजाबाकी करतात. दशक उसना घेऊन वजाबाकी करतात. चला तर बालमित्रांनो, आपण उसण्याची वजाबाकी शिकूयात. तर बालमित्रांनो, या ठिकाणी पहा, तुम्हाला उदाहरण देण्यात आलेलं आहे. 8 - 6. तर बालमित्रांनो, तुम्हाला माहिती आहे वजाबाकी म्हणजेच वजा करणे म्हणजे कमी करणे. ओके, तर उदाहरण दिलेलं आहे 8 - 6 म्हणजेच 8 मधून 6 कमी करायचे आहेत, वजा करायचे आहेत. तर बालमित्रांनो, तुम्ही 8 काड्या घेऊ शकता, 8 चित्र काढू शकता, 8 कोणत्याही वस्तू घ्या आणि त्या 8 मधून 6 वस्तू, 6 चित्रे, 6 काड्या कमी करा. पहा, या ठिकाणी मी एक उदाहरण सोडून दाखवते. 8 ॲपल या ठिकाणी मी घेतलेले आहेत. त्यातले 6 ॲपल मी खाऊन टाकले म्हणजेच वजा केले. तर किती राहिले पहा, 6. 1 2 3 4 5 6 ॲपल खाल्ले. आता शिल्लक किती राहिले, 2. म्हणून उत्तराच्या ठिकाणी लिहा 2. ओके, पुढील उदाहरण पहा. 9 - 4. तर बालमित्रांनो, आता आपण हे उदाहरण बोटांद्वारे समजावून घेऊयात. तर बालमित्रांनो, 9 बोटे घ्या. ओके, आता 9 बोटातून 4 बोटे काढून टाका. राहिले किती, 5. बरोबर. पुढे पहा बालमित्रांनो, पुढील उदाहरण आहे 6 - 2. 6 मधून 2 कमी करा. राहिले किती, 4. बरोबर. तर चला बालमित्रांनो, आता आपण हातच्याची वजाबाकी पाहूया. या ठिकाणी उदाहरण देण्यात आलेलं आहे 34 - 18. तर आपण हे उदाहरण इथं लिहून घेऊया. 3 दशक 4 एकक 34 वजा 1 दशक 8 एकक 18. वजाबाकी करत असताना आपण एककापासून सुरुवात करणार आहोत. तर एककाच्या घरात पहा बालमित्रांनो, काय आलेलं आहे, 4 मधून 8 कमी करायचे आहेत आपल्याला. 4 एककातून 8 एकक कमी करायचे आहेत, काढायचे आहेत. समजा बालमित्रांनो, तुमच्याकडे 4 चॉकलेट आहेत आणि मी तुम्हाला म्हटलं की 4 मधून मला 8 चॉकलेट दे, तर तुम्ही द्याल का? काय करणार मग तुम्ही? बरोबर. तर तुम्ही काय घेणार, दुसऱ्यांकडून उसने घेणार आणि त्यातून मला तुम्ही 8 चॉकलेट देणार. बरोबर. तर याच पद्धतीचा या ठिकाणी उपयोग करायचा आहे. आता एककाकडे 4च चॉकलेट आहेत. आता एकक उसनं कुणाकडनं घेईल, तर दशकाकडून घेईल. एकक उसनं घेण्यासाठी दशकाला मागेल की मला 1 दशक दे. तेव्हा लक्षात ठेवा, दशक, 1 दशक म्हणजे 10. मग हा दशक काय करेल, त्यातला 1 दशक एककाला उसना देऊन टाकेल. पहा, या ठिकाणी 1 दशक उसना आल्यामुळे एककाकडं काय झालं, 1 दशक 4 सुटे म्हणजेच किती झाले, 14. आपण ते वरील बाजूस लिहून घ्यायचं. दशकाकडून आलेला 1 दशक आणि एककाचे आधीचे 4 सुटे म्हणजेच 1 दशक 4 एकक झालं. आता वजाबाकी करूया. परंतु पहा बालमित्रांनो, या दशकाकडे 3 दशक होते. त्यांनी 3 मधला 1 दशक एककाला दिला. मग दशकाकडे किती राहिले, 2 दशक. मग ते 2 दशक वर लिहून घ्या. ओके, आता चला करूया वजाबाकी. 14 मधून 8 कमी करा, 8 वजा करा. किती राहिले, चला 14 काड्या घ्या, त्यातनं 8 काड्या कमी करा. राहिले किती, 6. बरोबर. आता दशकाची वजाबाकी, 2 दशकातून 1 दशक वजा करा. राहिला 1. बरोबर, तो 1 या ठिकाणी लिहा.
म्हणजेच 34 वजा 18 याची वजाबाकी आली 16. ओके. तर बालमित्रांनो, आपण आणखीन एक उदाहरण समजावून घेऊयात अतिशय सोप्या पद्धतीने. तर पहा बालमित्रांनो, या ठिकाणी उदाहरण देण्यात आलेलं आहे 65 वजा 29. तर पहा बालमित्रांनो, वजाबाकी एककापासून सुरुवात करायची आहे, म्हणून आपण एककाचं घर पाहूयात. आपल्याला 5 मधून 9 कमी करायचेत. मग मला सांगा 5 मधून 9 कमी होतील का? नाही. मग हा एकक काय करेल? उसना घेण्यासाठी दशकाकडे जाईल. मग दशक त्यातला एक दशक एककाला उसना देतो. तो उसना आलेला एक दशक वर लिहा आणि सुटा एकक 5 वर लिहा. झाले किती? 15. बरोबर. आता दशकाला पहा. दशकानं एक दशक एककाला दिलेला आहे उसना. मग दशकाकडे किती शिल्लक राहिले? 6 मधून एक दशक गेला, राहिले 5. ते 5 वर लिहा. चला आता वजाबाकी करूयात. तर पहा बालमित्रांनो, 15 मधून 9 कमी करा. किती राहिले? बरोबर 6. तर या ठिकाणी 6 लिहा. आता पुढे दशकाची वजाबाकी करा. 5 मधून 2 कमी करा. राहिले किती? 3. बरोबर. म्हणजेच 65 मधून 29 वजा केल्यानंतर उत्तर आले 36. 3.6 36. ओके. तर बालमित्रांनो, अशा पद्धतीने हातच्याची वजाबाकी तुम्हाला करायची आहे. ओके. तर बालमित्रांनो, उसण्याची वजाबाकी असलेली भरपूर उदाहरणे सोडवा आणि सराव करा. थँक्यू.